अभ्यासिकेला जात असताना प्रणव मुंडेला मारहाण झाली असून परळी पोलीस ठाण्यात 2 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झालाय। मृत महादेव मुंडेंच्या मुलाला परळीमध्ये मारहाण करण्यात आली आहे। अभ्यासिकेला जात असताना प्रणव मुंडेला मारहाण झाली असून या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात 2 अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। माझ्या छोट्या भावाला बोलिलं, तू काय करायलास म्हणून, इकडे काय करायलास, तू कुणाचं पोरग आहेस असं आम्हाला दोघायला विचारलं आणि मी म्हणलं महादेव मुंडेचा की त्यानं 2 कानाखाली चापटा मारले। जेव्हा भाऊ मला काढवलं म्हणून गाडीवरून वरून उतरला तेव्हा त्याने त्याला शिवीगाळ केली आणि त्याला म्हणू लागला मला मारतोस का, असं तसं काही बोलू लागला। मग त्यावेळेस कोणी लोक नव्हते पाहिजे तुमच्यासोबत? तिथं होते लोक पण काय बोलले नाहीत त्याला। आपल्या मुलांना आणि परिवाराला वाल्मिक कराडच्या मुलांपासून धोका आहे, त्यामुळे संरक्षण मिळावं अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली आहे। ज्ञानेश्वरी मुंडे यांनी थेट पोलीस अधीक्षकांना सुरक्षेसाठी अर्ज दिलाय। माझे मुलं ट्युशनहून येत असताना त्यांना अडवण्यात आलं, एक अनोळखी मुलाने अडवण्यात आलं। तो असा गुंडशाहीचा होता की असा केस वाढवलेला, जुटू वगैरे बांधलेला आणि इतका गुंडशाहीचाच असल्याने दिसला। माझ्या मुलाला तरी त्यानं विनाकारण अडवलं आणि वाचाळ शिवीगाळ करून आणि माझे मुलं तिथून निघून येत असताना त्याच्या हातातलं जे कडं होतं त्यानं ते फेकून माझ्या मोठ्या मुलाला मारलं। मग त्या असा प्रकार आल्या त्यांनी मला सांगितला मुलांनी आणि मग आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला। मेन म्हणजे गोट्या गित्ते अटक करणं गरजेचं आहे। आमचा जे संशयित आरोप आहे ते गोट्या गित्ते अटक करणं गरजेचं आहे। ज्ञानेश्वरी मुंडे काय म्हणाल्या? 19 फेब्रुवारीला माझी दोन्ही मुलं प्रवीण मुंडे आणि प्रणव मुंडे घरी येत होते। ते दोघेही ट्युशनमधून येत असताना त्यांना अडवण्यात आलं। त्यावेळी एका तरुणाकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली। बाल्या त्याचं नाव असून त्याच्या इन्स्टावर फक्त वाल्मिकचं स्टेटस दिसतं। वाल्मिक कराडची 2 मुलं सुशील कराड आणि गणेश कराड या दोघांकडून माझ्या परिवारातील सदस्य दत्तात्रय मुंडे, अशोक मुंडे, प्रणव मुंडे, पंकज मुंडे, प्रवीण मुंडे, माझा भाऊ सतीश फड, वडील भगवान फड यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। माझ्या परिवारातील या सदस्यांबाबत काही अनपेक्षित घटना घडल्यास सुशील कराड आणि गणेश कराड हे जबाबदार राहतील। आपल्या पतीच्या हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गित्ते हा अद्याप बाहेर असून त्याला अटक झाली पाहिजे अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली आहे। या घटनेनंतर सुप्रिया सुळेंनी फोनवरून संपूर्ण माहिती घेतली। महादेव मुंडेंच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। सुप्रिया सुळेंनी ट्विट केलंय। ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलंय, बीडमधील महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी तपास सुरू असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय, परंतु आज या डोळीतील काहींनी मुंडे कुटुंबियांना दमदाटी करण्यास सुरुवात केली आहे। याबाबत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे। या प्रकरणात गृहमंत्री, पोलीस अधीक्षक बीड यांना विनंती आहे की मुंडे कुटुंबियांना पुरेसं संरक्षण देण्यात यावं। दरम्यान महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोघांची नार्को टेस्ट करण्यात आल्याची माहिती आहे।